नमस्कार मित्रांनो, केसरी रेशन कार्ड धारकांसाठी शासनामार्फत महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। याच्यामध्ये 14 जिल्ह्यांसाठी मित्रांनो आता डायरेक्ट बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे पैसे हस्तांतरण केले जाणार आहेत। तर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांसाठी किती निधी वितरित करण्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि किती कार्ड धारक याच्यासाठी लाभ घेणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 14 जिल्हे एपीएल डीबीटी केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने हा GR निर्गमित केलेला आहे। तर या GR मध्ये पहा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्र धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी जानेवारी 2023 पासून हे प्रतिमाह प्रति लाभार्थ्यासाठी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता दिली गेली होती। तर आता या विभागानुसार 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकामध्ये बदल करून एपीएल केसरी शिधापत्र धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 170 रुपये एवढे वाढ करण्यात आलेले आहेत। तर याच्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील कोणते लाभार्थी याच्यासाठी पात्र आहेत ते आपण पुढील दिलेल्या चार्टनुसार माहिती समजून घेऊया। तर याच्यासाठी एकूण निधी पहा किती मंजूर झालेली आहे। अशा केसरी कार्ड धारकांसाठी 145,50,17,350 एवढी निधी मंजूर झालेली आहे। ही निधी 2025 ते 2026 च्या सुधारित मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीत मांडण्यात आलेल्यानुसार मंजूर झालेली आहे। ही निधी वाटपासाठी पहा मित्रांनो, या ठिकाणी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जिल्हे पहा, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ असे एकूण जिल्हे याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत। आणि या जिल्ह्यातील कार्ड धारकांची संख्या पुढच्या रकान्यामध्ये दिली गेली आहेत आणि पुढच्या रकान्यामध्ये कार्ड धारकांची लाभार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे या आपण तक्त्यामध्ये पाहू शकता। असे टोटल मित्रांनो एकूण जिल्हे आणि कार्ड धारकांची संख्या आणि एकूण निधी मंजूर झालेली 145,50,17,350 इतके रुपये मंजूर झालेले आहेत। लवकरच अशा केसरी कार्ड धारक शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे हस्तांतरण म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे। तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती। सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील मित्रांनो। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।